या तर आज आपण या पुरुष वर्तमान याचा 9वा अध्याय काढूया आपण. आज आपल्या चर्च मध्ये आपल्या या ठिकाणामध्ये देवाची उपस्थिती आहे. म्हणा देवाची उपस्थिती आहे. देव या ठिकाणामध्ये अनेक लोकांना काय करत आहे? स्पर्श करत आहे. या पुरुष वर्तमान याचा 9वा अध्याय आणि 7 वचनामध्ये सांगितलेले वचन बरेच वेळेस आपण ऐकलेलं आहे. आणि त्याला म्हटले जा शिलो म्हणजे पाठविलेल्या नावाच्या तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. 7व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? आणि त्याला म्हटले जा शिलो म्हणजे पाठवलेला नावाच्या तळ्यामध्ये काय कर? जाऊन धु. काय धुवायला सांगितलं त्याला? हालेलुया. कोणाचे डोळे धुवायला लावलेले? शेजारच्याला म्हणा स्वतःचे डोळे काय करायचे? काय अंजन घालून डोळ्याने धुवायचे. डोळे कसे धुवायचे आहे? कोणाचं तरी ऐकून. प्रेस लॉर्ड. आता माझं ऐकल्यानंतर काय होणार आहे तुमचं? म्हणा ऐकणे. प्रेस लॉर्ड. शेजारच्याला म्हणा ऐकायचं बाबा. देव स्पर्श करणार आहे. मागच्याला पण म्हणा देव काय करणार आहे? स्पर्श करणार आहे. त्यावेळेस बायबल मध्ये सांगितलं जन्म आंधळ्याला येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? त्याला बरं केलेलं आहे. कसं बरं केलेलं आहे? त्या ठिकाणामध्ये बायबल मध्ये पहिला 1-2 वचनामध्ये सांगितलेलं आहे. वाचूया. तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले गुरुजी कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मात आला? ह्याचे की याच्या आई बापांच्या? येशूने उत्तर दिले ह्याने किंवा याच्या आई बापाने पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाची कार्य प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मात आला. काय म्हटलं? याच्या ठाई देवाचं काय व्हायचं आहे? गौरव व्हायचे आहे. बायबल मध्ये सांगितलं ज्यावेळेस त्याने ऐकल्यानंतर काय ऐकलेलं आहे? त्याच्या डोळ्याचे पाहू शकत नाहीये, पण कानाने त्याने काय केलेलं आहे? ऐकलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी ज्यावेळेस कोणाचं तरी ऐकत आहे, देवाच्या लोकांचं ऐकत आहे, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय येत आहे? आशीर्वाद येत आहे. जर आपले डोळे जरी आंधळे झाले असणारे, देव त्या ठिकाणामध्ये काय करणार? डोळे देणार आहे. हालेलुया. काय देणार आहे? डोळे देणार आहे. प्रेज लॉर्ड. काही लोक डोळे असून आंधळी पडतात खाली, ठेच खातात. प्रेज लॉर्ड. मला तुम्हाला काय सांगायचंय की आज तुम्ही जर ऐकणार आहे तर तुमचा काय होणार आहे? फायदा होणार आहे. काय होणार आहे? फायदा होणार आहे. होणार का नाही? बोला ना. मी तुम्हाला काय सांगत आहे या ठिकाणामध्ये? चांगल्याच गोष्टी सांगत आहे. येशूने काय केलं त्या ठिकाणामध्ये? त्यांनी काय वाईट सांगितलेलं आहे का? वाईट सांगितलेलं नाही. तो काय केलेला आहे त्या ठिकाणामध्ये? जमिनीवर थुंकलेला आहे. कदाचित वाईट वाटत आहे. कदाचित आपल्याला पण वाईट वाटतं. अरे पास्टर काय बोलतात? उशिरा आले तरी बोलतात. अरे उशिरा आल्यानंतर तुमची ऍब्सेंटी लागली जाते वरती. प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्तुती आराधना देत नाहीये. स्तुती आराधना तुम्हाला द्यायची आहे. स्तुती आराधना ज्यावेळेस आपण करतो, त्यावेळेस आपण स्तुती आराधना करतो, त्यावेळेस धूप काय होत आहे? स्वर्गामध्ये जात आहे. स्वर्गामध्ये गेल्यानंतर देव काय होत आहे? या ठिकाणामध्ये काय होत आहे? उतरून येत आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये बंधन तुटत नाहीये, कारण की आपण मोठ्याने स्तुती आराधनाच करत नाहीये. तुम्हाला माहिती आहे का? म्हणा शाऊल राजा होता, पण शाऊलाने काय केलेलं आहे? देवाची आज्ञा मोडलेली आहे. देवाची आज्ञा मोडल्यानंतर काय झालेलं आहे? तो एक आराधना देत नाही. म्हणून देवाने त्याला काय केलेलं? त्याला राज्यपदावरून काय करून टाकलं? झुगारून टाकलेलं आहे. पुढून उतरवलं त्याला, सिंहासनावरून उतरवलं. दावीदाला घेतलं. दावीद काय करत आहे? आराधना. म्हणजे आराधना करत आहे. आराधना करणाऱ्या व्यक्तीला उंच स्थान मिळणार आहे. आराधना करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो राजा होणार आहे. मला राजा होणार आहे. होणार आहे का नाही? चला काढा वचन. पहिले शमूएल त्याचा 17वा अध्याय पण त्याच्या अगोदर आहे ना तुम्ही स्तोत्रसंहिता 22:3 वाचा.
पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस. हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू कसा आहे? पवित्र आहे. हो, सगळ्यात महत्वाचं आपण पहिले शमूएल मध्ये पण जाऊया. चला काढा पटापटा. 17 घे. हा 17:45 दाखवा. तेव्हा दावीद त्या बलिष्ठास म्हणाला, तू तरवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करेन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षात व वनपशूस देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. काय सांगितलं? हा आराधना करणारा व्यक्ती शाऊलाने का हरवलेला नाहीये? शाऊलाला का हरवता आलं? शाऊल त्या ठिकाणामध्ये काय झालेलं? घाबरलेला आहे. त्या स्तोत्र सहित त्याच्यामध्ये परत एकदा वाचा ते वचन. तरी पण इस्रायलाच्या स्तवनात वाचणाऱ्या तू कसा आहे? पवित्र आहे. इस्रायलाच्या स्तवनात येणारा देव आहे. इस्रायलामध्ये ज्यावेळेस आपण स्तवन करतो, ज्यावेळेस आपण आराधना करतो, आराधना करणाऱ्या व्यक्तीला काय येत आहे? अधिकार येत आहे. आराधना करणारा व्यक्ती काय करत आहे? ओ देव त्या ठिकाणामध्ये बंधन तोडत आहे. समजलं का आराधनेचं महत्व? आराधना करणारा व्यक्ती त्याच्या पुढे घालण्यात येऊ द्या. हरणारे तुमच्या जीवनात किती घालण्यात येतात तुम्हाला कळतच नाही. काही लोक म्हणतात पास्टर संकट आला, अरे घालण्यात आलेला आहे. कुणी कुणी म्हणतात पास्टर असं झालेलं आहे, कुणी कुणी म्हणतात तसं झालेलं आहे, कुणी कुणी म्हणतात माझं लग्नच होत नाही, कुणी कुणी म्हणतात पोटाचा त्रास आहे, कुणी कुणी काय काय घालण्यात येतं. घालण्यात आला. मारायला आराधना पाहिजे. काय पाहिजे घालण्यात त्याला मारायला? देव दाविदाकडे काय होतं? बोला ना, लक्ष द्या. काठी कुठे? दाविदाकडे काय? आराधना आहे. दाविदाकडे काय? दावीद स्तोत्र सहित तुम्ही वाचा. वचनावर भार आहे. दावीद राजा काय करत आहे? आज्ञा पाळत आहे, देवाचे नियम पाळत आहे. देवाचा कधी तो आज्ञा काय करत मोडत नाहीये. तुम्ही काय करतात? देवाचं वचन पण मोडतात, देवाच्या आज्ञा पण मोडतात. देवाचं वेळेचं तुम्हाला काहीच घेणं देणं नाहीये. तुम्ही देवाचा काय करतात? अपमान करतात. देवाचा आदर करत नाही. कस काय घालण्यात ठार होणार आहे? बोला ना. बोला, किती लोक माझ्या बरोबर आहे? कोणी दाविदाचे कितीतरी भाऊ त्या ठिकाणामध्ये लढायला आलेले, पण परमेश्वर त्यांच्या बरोबर पण आहे. परमेश्वरची आराधना करणारे लोक त्यांच्या बरोबर आहे. हालेलुया. बोला हालेलुया. शेजारच्याला हलवा हालेलुया. जे आराधना करतात परमेश्वर त्यांच्याद्वारे गल्ल्याथाला हरवणार आहे. कोणाद्वारे? आपण येत राहतो काय उशिरा. वर्षानुवर्ष चाललंय, वर्षानुवर्ष तुझी ऍब्सेंटी भरते. काय वर्षानुवर्ष तुम्ही नुसते आता टाळ कुठून जातात, काय उपयोग होत नाही. प्रेस द लॉर्ड. आराधना एक शस्त्र आहे म्हणा. काय आहे? शस्त्र आहे आराधना. शेजारच्याला म्हणा शस्त्र आहे. किती शस्त्र सामुग्री? इपिस्कराच्या अध्यामध्ये वाचा ना. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? वाचा इपिस्करस 6व्या अध्यायामध्ये. दावीद राजा आराधना कर एक शस्त्र आहे. आणि हे शस्त्र ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणार आहे, ज्यावेळेस तुम्ही आराधना करणार आहे, त्यावेळेस देव असं करणार आहे की आकाशातले दुरात्मे त्याला काय करणार आहे? नाश करणार, फोडून टाकणार आहे. वाचा ना ते 6वा अध्याय किती? 10 पासून वाचा. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान शस्त्र आहे आराधना. असं करा, शस्त्र आहे. दावीद राजा ते 22 किती सांगितलंय? 22:3 वचनामध्ये. ब्रदर वाचा, कुणीतरी बायबल मध्ये वाचा, कुणीतरी काढा. 22 काढा, वाचा सिस्टर. 22:3 फटाफटा लवकर वाचा. तरी पण हे इस्रायलच्या स्तवनात वाचणारा देव येतो. स्वर्ग सोडून येतो. हालेलुया. देव कुठून येतो? स्वर्ग सोडून. तुम्ही आराधना करायला शैतान तुम्हाला आणत नाही.
तुम्हाला घरचं कारण दाखवतो, हा उशिरा आला आणि तो उशिरा आला, अमुक आहे फलाना आहे, हे सगळं कोण करत आहे? शैतान तुम्हाला काय करू देत नाहीये? आराधनेला येऊ देत नाही. शैतान तुम्हाला काय करत आहे? बंधनामध्ये पाडत आहे. त्याला माहिती ज्यावेळेस तुम्ही आराधनामध्ये येतात, आराधना काय आहे? शास्त्र आहे. ज्यावेळेस ते काय करतं? शैतानावर काय होतं? चाल करत आहे. शैतानाला काय करत आहे? हरवत आहे. आराधना काय करते? गल्ल्यात मारते. गल्ल्यात त्याला त्याचा उपयोग काय आहे? गल्ल्याच्या पुढे उभा राहिला असा दावीद दावी लहान मुलगा. आलेले शस्त्र त्यांच्याकडे, हे 6व्या अदल्यामधलं वाचू आहे, त्याच्यानंतर त्याच्याकडे येऊ आपण. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये काय सामर्थ्य कधी येणार आहे? ज्यावेळेस तुम्ही आराधना करणार आहे त्यावेळेस सामर्थ्य येणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुमची 11ला आराधना, तुम्ही आराधना घरूनच विचार करू नका आता काय करणार आहे, आता नको बाबा, गाणी झाल्यावर जातो. अरे बाबा गेली, तुझी ऍबसेंटी वरती लागली, माझं काय जाणार आहे? तुझेच बंधन तुटणार नाही. हालेलुया. काय म्हटलं त्याच्यामध्ये? प्रभूमध्ये. प्रभू तुम्हाला काय करतो? प्रभू तुम्हाला वेळेत यायला शिकवतो. प्रभू तुम्हाला काय करतो? वळण लावत आहे. प्रभू तुम्हाला काय लावत आहे? शिस्त लावत आहे. प्रभूचं काय आहे? वचन आहे, आज्ञा आहे, विधी आहे, नियम आहे. ज्यावेळेस तुम्ही पाळत आहे त्यावेळेस देवाची उपस्थिती येते. सगळे नाटक करायचे म्हणून टाळ वाजायचे, येणार नाही देव. तू आज्ञा मोडून आला असेल तर तुझ्या प्रार्थनेमध्ये देवाची उपस्थिती येणारच नाही, तुझ्या आराधनेमध्ये देव येणारच नाही. एक प्रार्थना केली एलियाने, एक प्रार्थना, स्वर्गामधून अग्नी उतरून आलेला आहे आणि ते इंद्र काय केलं? भस्म झालेला आहे. एक आवाज परमेश्वरापर्यंत जाईल, उपस्थिती येईल. हालेलुया. पाप करणार, अपमान करणार देवाचा, देवाचे वचन पाळणार नाही, विधी पाळणार नाही, नियम पाळणार नाही, काही करणार नाही, देव येणार नाही. शाऊलाला काय केलं? काढून टाकलं, हाकलून दिलं त्याला. म्हणा हाकलून दिलं, म्हणा हाकलून दिलं. प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय केलं? देवाची काय मोडली? त्यांनी आज्ञा मोडली. आणि देवाच्या आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा काय येत आहे? क्रोध येत आहे. त्याच्यामध्ये सांगितलं, तुम्ही नंतर वाचा, नंतर बघू आपण. शाऊलाने काय केलं? देवाची आज्ञा मोडली. आज्ञा मोडल्यामुळे त्याचं राजपद निघून गेलं, त्याचं सगळं संपलं. एका दागोनाच्या मंदिरामध्ये त्याला काय केलेलं? त्याच्या मुंडीच्या त्या ठिकाणी काय केलं? लटकवलेलं आहे, हारलेला आहे. आराधना नसेल तर आपल्याला हारावं लागेल. हारायचं का मग? तुम्ही मस्त वचन पाळतात, सगळं करतात, पण 11ला येतात तुम्ही चर्चला. तुम्ही हरलेले लोक आहेत. मग हरलेले लोक आहेत का आपण? नाही. तुमच्याकडे आराधना नाहीये, शस्त्र नाहीये, तुम्ही हरलेले लोक आहात. शेजारच्याला बोला ना, देवा मी सॉरी बोलतो. सॉरी येतच नाहीये. देवा मी सॉरी बोलतो. आम्ही हारलेले नाही, आम्ही विजयी लोक आहोत. कोणते लोक आहेत? विजयी लोक आहेत. जर तुम्ही आराधना करतात तर तुम्हाला राजसिंहासन कोणी हिसकडून घेऊ शकत नाही. तुमचं राजाचं पद कोणी काढून घेऊ शकत नाही. शाऊलाने काय केलं? स्वतःचा पहिराव कोणाला घालायला दिला? दावीदाला घालायला दिला. पण त्याचं महत्व तुम्हाला माहितीये का? राजा लोक त्यावेळेस कधी स्वतःचा पहिराव कोणाला देत नसायचे, कारण की तो काय झाला? मग राजा झाला. प्रेज द लॉर्ड. काय नाही त्याच्याकडं, शाऊलाकडे काय नाहीये? आराधना नाहीये. प्रेज द लॉर्ड. आराधना नाही, सगळं होतं त्याच्याकडे. उंचीनं चांगला मोठा आहे, केस आहे, दिसायला सुंदर आहे, धाडधीपड आहे, सगळे. पण शाऊलाकडे काय नाहीये. शाऊल काय करणार आहे? आज्ञा मोडणार आहे. देवाच्या लिहिण्यात आलं नाही का? आज्ञा, आराधना ही देवाची काय? आज्ञाचे. आराधना म्हणजे काय? उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करायची. कशाने करायची? म्हणा आत्म्याने आणि खरेपणाने करायची. मला आत्म्याने आणि खरेपणाने करायची. हालेलुया, हालेलुया. वाचा एपिस्करस मधलं ते
सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा, कारण आपले झगडणे देवाची शस्त्र सामग्री धारण करा, कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर आपलं झगडणं नाहीये. शैतान काय करणार आहे? माणसामध्ये येणार आहे. तर त्याला हरवायसाठी तुमच्याकडे काय पाहिजे? आराधना पाहिजे. बहिणीतून त्रास देईन, भावातून त्रास देईन म्हणून मार त्याला, असं कर. अरे त्याच्या याच्यातून ते झगडणं नाहीये. तुम्हाला युद्ध करायचं शैतानाबरोबर, तुमच्याकडे आराधना पाहिजे, तुमच्याकडे देवाचं वचन पाहिजे, तुमच्याकडे देवाची शस्त्र सामुग्री पाहिजे. काय म्हटलं त्याच्यामध्ये? देवाची तुमच्याकडे काय पाहिजे? शस्त्र सामुग्री पाहिजे. जर तुमच्याकडे शस्त्र सामुग्री नसेल तर तुम्ही कोण असणार आहे? हारलेले व्यक्ती असणार आहे. पण देवाने तुम्हाला मला हारलेलं नाही, तुम्हाला मला विजय दिलेला आहे. हालेलुया, मला हालेलुया. काय होतं दावीदाकड? काय होतं? बोला ना, एकमेकाला सांगा ना. उभे राहू आपण सगळे. काय होतं? सगळे उभे राहू आपण. काय नव्हतं, गोफण होती फक्त. काय होतं? गोफण दगड होतं. चिमण्या मारायच्या. त्याने नाही घातला पायराव. मी कोणाचं कशाला घेऊ पायराव? कोणाची स्टाईल नाही घ्यायची म्हणा शेजारच्याला, कोणाची स्टाईल नाही उचलायची, स्वतःची कोणाची स्टाईल नाही. खरा असा कोणाची स्टाईल नाही. स्वतः ही देवाची स्टाईल घ्यायची. आराधना करा, देव दिन तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. वर्षभरापासून जे उशीर येतात हातवरती करा. ऍबसेंटी लागलेली तुमची. आता माझी काय चुकी बाबा सांगा. मग परत म्हणायचं पास्टर काय तिथं गेला फरक नाही पडत, काय नाही होत. अरे ऍबसेंटी तुम्ही रोज लावतात. आराधना करा. हे लेकरोला बघा, देवाने स्पर्श केला त्याला, हा, आणि रडू आला तिला, मला देवाने स्पर्श केला. या आराधनेची ताकद. हालेलुया. आराधनेमध्ये देव काय करतो? स्पर्श करतो. उशीर आल्यावर स्पर्श नाही करीत. हालेलुया. आराधना कुठं करायची? इथंच आराधना करायची आहे. म्हणा इथंच आराधना करायची. हालेलुया. कुठं करायची आराधना? इथंच करायची आहे. जर तुमच्याकडे आराधना असेल तर तुम्ही कशा आहे? बलाढ्य आहे. तुम्हाला माहितीये का? येरियोची भिंत पाकाच्यामुळे पडलेले आराधनामुळे. जय घोष केले आहे. त्यांनी किती येरियोच्या भिंतीभोवती किती चक्र मारल्या? 7 चक्र मारल्या. 6 चक्रापर्यंत सगळे कसे राहिलेले? गपचित राहिलेले. 6 चक्र मारलेला आहे. 7व्या चक्राला काय केलेला आहे? जय घोष केलेला आहे. 7वा दिवस जय घोषचा दिवस आहे. हालेलुया. 6 दिवस प्रार्थना करा. 6 दिवस तुम्ही वचन बोला. 6 दिवस कॉटेज मीटिंग घ्या. 6 दिवस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहा. चक्र मारा. 7वा दिवस इथं येणार आहे. 7वा दिवस तुम्ही शिलोवर येणार आहे. बरे होणार आहे. बंधारा तुटणार आहे. अडखळ तुटणार आहे. कोण करणार आहे? देव करणार आहे. हालेलुया. जय घोष कसा करावा लागेल? उंच स्वराने 6 दिवस संगती राहावा लागेल. चक्र मारावे लागतील. चक्रा मारावं लागतील. कधी कधी 60 किलोमीटर यावं लागेल. चक्रा मारतात तुम्ही. काय करतात? कधी कधी जवळचे उशीर येतात. लवकर आलं तर काय होईल? चक्रा मारत आहे. चक्रा मारा 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 मारा. 7वा दिवस तुमच्यासाठी विजयाचा दिवस आहे. तुमच्या जीवनाच्या भिंती काय होणार आहे? तुटून जाणार आहे. कोण पाडणार आहे? आराधना. जय घोष. कोण पाडणार आहे? कस का पाडणार हो? जय घोष करीतच नाही आपण. हा पास्टर म्हणता टाळी वाजवा. शांत. पास्टर म्हणतो उड्या मारा. अजून घट्ट पाय भिंतीला बांधून ठेवते, जमिनीला बांधून ठेवते. उड्या मारा. आराधना करा. जल्लोष करा. काय होणार आहे? तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये जी आलेली भिंत आहे, आड भिंत असो, पापाची भिंत असो, कुठल्या प्रकारची भिंत असो, कोणत्याही प्रकारच्या भिंती असो, देव उद्ध्वस्त करून टाकणार आहे. हालेलुया. देव काय करून टाकेल? पाडून टाकेल. अशी काय करणार आहे? देव पाडून टाकणार आहे. तुम्ही किती बोला, आम्ही 11लाच येणार आहे. किती वाजता येतं लहान लेकरं? लवकर. 60 किलोमीटर जरी असलं तरी तुम्हाला किती वाजता आलं पाहिजे? लवकर. लवकर.
6 दिवस चक्रा मारा. चक्रा मारलेले. यहोशुआचा अध्याय काढा, त्याच्यामध्ये सांगितलेले. यहोशुआ 6 अध्याय. बसा खाली. किती वचन? 10 अध्याय. फर्स्ट नंबर त्या ठिकाणामध्ये कोण आले? योद्धे आलेले आहे. कोण आले इथं? तुम्ही कोण आहेत? योद्धे. त्या दर्जाला म्हणा ना. युद्धे आहेत. अरे तुमच्याकडे आराधना नाहीये का? आराधना करणारे जे लोक तुम्ही प्रार्थनेला येतात, तुम्ही म्हणतात आम्ही प्रार्थना करतो, आम्ही आराधना करतो. तुमच्याकडे तुम्हाला सांगतो 6 गोष्टी सांगणार आहे मी. किती गोष्टी सांगणार आहे? 6 गोष्टी सांगणार आहे. तुमच्याकडे इपिस्करास मधल्या काय पाहिजे? शस्त्र सामुग्री पाहिजे. प्रार्थना करणाऱ्या लोकांमध्ये काय पाहिजे? वळण पाहिजे, शिस्त पाहिजे. त्याच्या देवाला सगळ्यात महत्वाचं फर्स्ट कोणाला आदर करणारे पाहिजे? देवाचा आदर करणारे. मला सांगतो हे लोक काय घेऊन चालले तिथं? हा, कोश म्हणा. कोश घेऊन चालले. कोश काय आहे? देवाला स्थान. देवाला स्थान द्या. तुम्ही येतात ना, देवाला पहिलं मान द्या. बोला शेजारच्याला म्हणा मान दे. 10ला चर्च, 11ला तुझं येणं काय गरजेचं नाही. 11 वाजता ऍबसेंट आहे. 11-12लाच तुम्ही येता. तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारचे आशीर्वाद नाही, कुठल्याही प्रकारची भिंत तुटली जाणार नाहीये. तुम्ही देवालाच पुढे घेत नाही, तुम्ही काय आशीर्वादित होणार आहे? जे लोक देवाला पुढे घेतात. कुणी यहोशुआने काय घेतलं तिथं पुढे? काय घेतलं? कोश घेऊन. बोला ना, काय घेतलं? कराराचा कोश. कराराचा कोश घेतला. आपण म्हणतो कोश घरी जा. मनाचा कोश तयार केला आपण. करा असं. मनाने चालतो असं करा. मनाने चालतो लई. तुमच्या मनाचा कोश तुम्हाला नाशाला घेऊन जाईल. मनाने नका चालू. पवित्र आत्मा आहे तुमच्यामध्ये. म्हणा पवित्र आत्मा आहे. यहोशुआने काय केलेलं आहे? देवाचा कोश घेतलेला. देवाचा कोश कुठं आहे? कुठं आहे? सगळे लोक कुठं आहे? मागं आहे. विजय कोणी दिला? देवाने दिलेला. देव इथं तुम्ही पहिला मान तुम्ही देवाला देणार आहे. देव तुम्हाला विजय देणार आहे. पहिला मान तुम्ही देवाला दिला तर विजय नक्की. तुम्हाला घरी सगळे विजय पाहायला भेटेल. आमेन. का बदलत नाही घरची परिस्थिती? का लेकरं आशीर्वादित होत नाही? का आजार निघून जात नाही? का पैसे भेटत नाहीये? का असं होत आहे? पहिलं देवाला पुढे घ्या. मान द्या. तुम्ही शिका. घरी पण देवाला मान द्या. इथं मान द्या. काय का लोक आम्ही घरी प्रार्थना करतो, अरे बाबा तुला इथे यावं लागेल. इथं आल्यावर मान दिल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये जे शैतानाने आणलेल्या भिंती आहे, शैतानामुळे तयार झालेल्या भिंती आहे, पंचकोनच्या भिंती तयार झालेल्या आहे. तुझे मार्ग लॉक झालेले आहेत. काय झालेले? लॉक झालं. लॉक. अरे लॉक तोडायचं असलं तर तुला आराधना करावा लागेल. काय करावं लागेल? आत्म्याने आणि खरेपणाने. हा, यौन पुरुष वर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये 4था अध्याय 24. 4:24. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने केली. अरे पाण्याने करायची. आराधना कशी चालणार आहे? आत्म्याने. देव काय म्हटलं? देव आत्मा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी. त्याच्या उपासकांनी म्हणजे काय आहे? आपण. उपासना म्हणजे वर्शिप, गाणे, मनापासून देवाचा आदर करणं. त्याच्या उपासकांनी. त्याची उपासना. परत वाचा आणि असा हात करा. एक तुम्ही वाचा, बाकीच्याने असा हात करा. हा, देव आत्मा आहे देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याचे उपासकांनी. कोण आहे त्याचे उपासक? कोण आहे? मी आहे. उपासक म्हणजे आराधना करणारे, गाणे गाणारे. त्याच्या उपासकांनी देवाच्या आज्ञा पाळायच्यात. माझ्याकडे लक्ष द्या आता. तुम्ही त्याचे कोण आहेत? उपासक आहे. उपासक म्हणजे तुम्ही गाणे गाणारे, आराधना करणारे, टाळी वाजवणारे. टाळी कशी वाजायची? मनापासून. नाचायचं कसं? मनापासून. दावीद राजा उघडा नागडा झाला. त्याच्या बायकोने त्याला नाव ठेवले. तो म्हणला मी देवासाठी अजूनही तुच्छ बनेल. कोणाकडे पाहायचं नाही.
काय कशी उपासना करायची? आत्म्याने, मनाने, बुद्धीने, शरीराने, ताकदीने, बळाने त्याची काय करायची? आराधना, उपासना करायची आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने. आत्म्याने. दुसरा शब्द काय आहे? खरेपणाने. खरेपणाने. खोटं बोलायचं रात्रंदिवस आणि आराधना लिहायचं. खरेपणा पाहिजे. काय पाहिजे? खरेपणा. पाहिजे. शेजारच्याला म्हणा खरेपणा पाहिजे. बाबा खरेपणा पाहिजे. काय मी एक खोटं बोललं, मला होत नाही खोटं बोलतच नाही पहिली गोष्ट, पण अचानक जर गेलं तर मला असं होतं ना, मला लय त्रास होतो, मला बेचैन होतं. मला मी कसं काय बोललो, प्रभू गुडघ्यावर तर रडतो, प्रार्थना मागतो, प्रार्थना करतो. त्याच्या उपासकांनी कशी आराधना केली पाहिजे? खरेपणा. उपासना कशी करायची? खरेपणा. सगळीकडे उपासना होतात. देवाची उपस्थिती आहे का तिथं? सगळ्या चर्चेस मध्ये, लय चर्चेस मध्ये आज तुम्ही गवई ऐकली, देव स्पर्श करतो. इथं काय लोक आहेत एवढे, पण इथं कोण आहे? देव आलेला आहे. खरे उपासक आहेत तुम्ही. हालेलुया. शेजारच्याला म्हणा तू खरा उपासक खरा आहे. उपासक आहे. आणि खरे उपासकांमध्ये काय येते? पवित्र आत्मा होता. देवाची उपस्थिती येते. आमेन. हे होतो खरा उपासक ज्या वेळेस उभा राहतो, गल्ल्यात काय होतं? हारतो. खरा उपास ज्या वेळेस दक्षिणा मारतो, ओ हिरयाला दक्षिणा मारतो, त्यावेळेस काय होते? भिंत तुटून जाते. हालेलुया. हे खरं उपासकचे चिन्ह आहे. आमेन. हालेलुया. तिथे समोर काय होणार आहे? शैतानी बंधन काय होतात? तुटले जातात. आता आराधना उशिरा करायची का? नाही. किती तुम्हाला कळाले का? येस. उशिरा येणारे हात वरती करा बिंदास. रोज 1 वर्ष 2 वर्ष येणारे काय करायचं? हा, वेळेवर आराधना करायची. वेळेवर आराधना. उपासक कसे असतात? मनापासून आणि खरे पाहिजे. कधी यायचं? 10लाच यायचं. Praise the Lord. त्याच्या अगोदर या. एका चर्च मध्ये गेलो आम्ही, एका ठिकाणामध्ये असे उपासक भेटले आम्हाला, शिव्या देऊ राहिले चर्च मध्ये शिव्या. अरे मला काय चाललंय? मी गेलो, माझं काही पण असू दे, पहिलं बायबल वाचत असतोय. बायबल काय करतो मी? काढतो. आणि बायबल काढल्यानंतर मी काय करतो? बायबल वाचतो. तिथं तसंच केलं. मी गेलो तिथं तर बहिणी एकमेकाला शिव्या देऊ लागल्या. मग त्यांना मी चांगलेच त्यांचं रिंगणात घेतलं. मग मी त्यांना बोललो, मी त्यांना, अरे तुम्ही कुठं उभे आहात? हा, तुम्ही देवाच्या ठिकाणी उभे आहात. इथं कोण आहे? तिथं पण कोण आहे? देवाची काय असते? उपासक. खरे उपासक नव्हते. कोणचे उपासक नव्हते? खरे उपासक नाही. खरे उपासक काय करणार आहे? आत्म्याने आणि कसे? खरेपणाने. मनापासून, अंतःकरणापासून, शरीराच्या प्रत्येक पार्ट मधून काय करत आहे? आराधना करत आहे. रात्र पाहणार नाही, दिवस पाहणार नाही, दुःख पाहणार नाही, परिस्थिती पाहणार नाही, येणारच आराधना करणार. काय केलं? डोकं दुखलं, घरी राहून ठेवलं. रविवारचं पोट दुखायला लागलं, घरी राहून ठेवलं. लगेच उशीर झाला, घरीच बसून घ्यायचं. हे खरे आराधक नाहीये. पौल आणि सिला रात्री, मध्यरात्री म्हणा, पौल आणि सिला मध्यरात्री. म्हणा, पौल आणि सिला पौल आणि सिला. रात्रीचं त्यांना काय केलेलं आहे? जेलमध्ये टाकलेलं. जेलमध्ये टाकलं असताना प्रार्थना आणि देवाचे काय करू लागले? गाणे गाऊ लागलेले आहे. आणि गाणे गात असताना भूमिकंप झालेला आहे, जलचे बंधने तुटलेले आहे. आणि जल कितीतरी लोकांचं त्या ठिकाणामध्ये काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे. हालेलुया. बोला हालेलुया. प्रेषिताच्या कृत्यामध्ये सांगितलंय. हालेलुया. प्रेषिताच्या कृत्यामध्ये वाचा. 16वा अध्याय नाही, हा, मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. हा, मध्यरात्रीच्या वेळेस काय करू लागलेले आहे? आराधना करू लागले. आराधना. दुःखामध्ये पण आराधना. Praise the Lord. अजून एक यायला लागले. Praise the Lord. योना पण माशाच्या पोटामध्ये राहून काय करू लागला? आराधना. आराधना करू लागला. 40 दिवस एकच मेसेज, 40 दिवस एकच मेसेज, 40 दिवस एकच मेसेज, 40 दिवस काय करू लागला? एकच चालू लागला. पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा. लोक बदलत गेले. आमेन. काय झालं? काय नुसतं तेच सांगतात, काय नुसतं तेच सांगतात, काय नुसतं तेच देव सांगतात. सांगतोय. अरे ते सांगत, देव सांगतोय. हालेलुया. हालेलुया. कधी आराधना केली नाही म्हणून कुठं जावं लागलं? माशाच्या
निनवेला जायला सांगितलं, तार्शीसला निघून गेला. मग तार्शीसला निघून गेल्यानंतर जाय मग माशाच्या पोटामध्ये देवानी पाठवून दिलं. मग माशाच्या पोटामध्ये देवानी नाही, त्याने त्याचं चुकलं, त्याची एका नाव्यामध्ये बसला, नाव्यामध्ये वादळ सुटलं, वारा सुटलं. लोक म्हणे अरे कोणामुळे आलं? तो म्हणला अरे माझ्यामुळे आलं, मला फेकून द्या पाण्यामध्ये फेकून दिलं. माशाने गिळून घेतलं आणि तिथं काय करू लागला? प्रार्थना करू लागला, आराधना केली. आणि आराधना केल्यानंतर ज्या वेळेस तो बाहेर आलेला आहे, माशाने त्याला काय केलेलं आहे? निनवेमध्ये वाकून टाकलेला आहे. वाकून टाकल्यानंतर योना सगळीकडे फिरू लागला, चक्र मारू लागला. निनवे शहराला 40 दिवस हिंडू लागला. एकच मेसेज, एक मेसेज मुळे, त्याच्या पोटातल्या आराधनेमुळं, त्याने केलेल्या आराधनेमुळं, देवाचं कृपामुळं तिथं काय झालेलं आहे? त्या ठिकाणामध्ये राजापासून तर प्रजापर्यंत, लहानापासून तर थोरापर्यंत अनेक जनावर सगळे काय झालेले वाचलेले आहे. कशामुळं? आराधनेमुळे वाचले जाणारे. शेजारच्याला म्हणा वाचले जाणारे, नक्की वाचले जाणारे. हात लावून म्हणा वाचले जाणारे, वाचणारे. वाचायचं का नाही? हा, मग काय करायचं? काय करायचं? हा, काम असलं तर बाबा उशिरा रविवारी मी माझ्या बाप्पा पुढे मला गाणी गायची, माझ्या बाप्पाची मला आराधना करायची. हा एकांत दिवस आहे. हा कोणचं तळ आहे ते? काय म्हटलं? शिलो. मला शिलोवर जायचंच आहे, पण मला कोशाच्या पुढे जायचंच आहे. यहोशुआने काय केलेलं आहे? कोश पुढे ठेवलेला आहे, कोश पुढे आहे आणि ते लोक कसे आहे? माग आहे. तुम्ही आणि मी देवाला काय करायचं? पुढे जायचं आणि माग काय करायचं? कोशला करायचं. हे तुमच्यासाठी काय आशीर्वादाचं कारण आहे. हालेलुया, हालेलुया. काय सांगितलं ते 16 वचनामध्ये? बायबल मध्ये सांगितलं की 26 वचनामध्ये वाचा. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. ही साधी गोष्ट समजू नका तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही आराधना करतात त्यावेळेस कोणची जागा असू द्या टळमळणार आहे ती. शैतानी जोखड हालणारे, करा असं. शैतानी जोखड हालणारे, हादरणारे, ते हादरणारे. अरे नुसतेच पाहू नका, ऍक्शन पण करा. हादरणारे. काय करणारे? हादरणारे. एखाद्या ठिकाणी बॉम्ब टाकल्यानंतर काय होतं? तिथं काहीच होत नाही का तिथं? हा, ती जागा हादरते. हादरल्यानंतर तिथं काय होतं? होल पडतं, मोठं भगदाड पडतं तिथं. टीव्हीवर पाहतात का नाही बातम्या? काय होतं? ज्या वेळेस तुम्ही आराधना करतात त्यावेळेस कोणाला इजा बोलते माहितीये का? शैतानाला इजा बोलते, कारण की तो कसा आहे? हरलेला आहे. तुम्हाला माहितीये का? म्हणा पहिला आराधना लीडर कोण होता माहितीये का? शैतान होता. म्हणा शैतान, देवदूत होता. मला देवदूत होता. तो इतका सुंदर होता. त्याच्या अंगावर काय होते? हिरे मोती सगळे ज्यावर होते, एकदम टॉपचा मस्त दिसणारा. आराधक नाही, आराधक तो होता पण देवदूत होता. तो काय होता? देवदूत होता. आणि हा देवदूत कुठं आहे? स्वर्गामध्ये आहे. त्याने विचार केला मी माझं सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करेल. परमेश्वराने त्याला काय केलं? फेकलेला आहे. त्याच्याबरोबर त्याच्या देवदूताला पण काय केलं? फेकलेला आहे. आणि तो इथं पिक्चरचे गाणे चालतात ना, तो पिक्चरचा आराधक आहे. हालेलुया. आणि ज्या वेळेस आपण ओरिजिनल त्याचे लोक त्याच्या आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करतात त्यावेळेस त्याला काय होतं? त्याला जबरदस्त फाईट बसते. कशामुळे फाईट बसते? माझ्याबरोबर आहे का? त्याला जलजल होती, जळ काप होतो. त्याला काय होतो? त्याचं बोंबो होतं, त्याचा भूकंप होतो. त्याला हादरे वाजतात. कस काय वाजतात? त्याला ठेच बोलते, अरे मी वरती होतो मला फेकून दिलं. काय? आता हे लोक आराधना करतात. तुम्हाला कमून आराधना येऊ देत नाही? कोण येऊ देत नाही माहितीये का? हे कारण बाजूला ठेवा तुम्ही. शैतान तुम्हाला आराधनेत आणत नाही. वाईट वाटू नका देऊ तुम्ही, कारण की तो आराधना करणारा आहे. पण देवाने त्याला काय केलं? हाकलून दिलं.
त्याला हाकलून दिल्यानंतर आज ते अधिकार कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. म्हणा आपल्या हातात आहे. छातीवर हात ठेवा. आपल्या हातात आहे. आणि तो तुम्हाला मग लगेच म्हणतो पाहुणे येऊन बसतील. कधी येणार पाहुणे तुमच्याकडे? त्याला कुलूप लावून या घराला, त्याला बाहेर बसू द्या पाहुण्याला. तो जिद्दगी भर आहे ना, तो आलाच नाही पाहिजे ना आपल्या दारात. रविवारी आलाच नाही पाहिजे. तो म्हणला पाहिजे नाही बाबा हे कुलूप लावून जातात. मी केलेलं आहे तसं. आराधना दालाच करायची. आंघोळ भेटू नाही तर नाही भेटू, घरात काही वातावरण तयार होईल, पुढं काही बघायचंच नाही, सरळ निघायचं. आराधना करायची आणि त्याला हरवायचे. तुम्ही आराधना करा दर रविवारी, तुमचा नवरा बदलल, बायको बदलल, नोकरी कमून भेटत नाही नोकरी भेटत, काम का भेटत नाही काम भेटल. कारण की तुम्ही काय करतात? शैतानाचे सगळे जलते बाण काय करत आहे? वो आराधनेद्वारे काय होतं? तुटून जात आहे. प्रेज द लॉर्ड. आता शेजारच्याला म्हणा आराधना बुडवायची का? हा, चांगलं आहे का? ही चांगली स्कीम भेटती तुम्हाला. चांगली स्कीम आहे, बुडू नका. चांगली स्कीम बुडवली तर काय होईल? तुमचा तोटा होईल. म्हणा ना शेजारच्याला, म्हणा चांगली स्कीम आहे. मागच्याला पण सांगा चांगली स्कीम आहे, बुडू नका. रविवारच्या दिवशी स्कीम येतात तुम्हाला. रविवारच्या दिवशी स्कीम आली का मला अजिबात नको ते स्कीम, मला देवाची आराधना करायची. अशा हजारो स्कीम माझ्या मागे येतील. म्हणा ना हजारो स्कीम मागे येतील. ज्यावेळेस तुम्ही आराधना करता त्यावेळेस जो स्कीम घेऊन येतो ना तुम्हाला, त्याचे सगळे बंधन तोडतात आणि परमेश्वरापासून तुम्हाला चांगल्या स्कीम येतात. त्याच्या स्कीमा मागे पळतात. रविवारच्या दिवशी नाही ना मला जावं लागेल तिकडं. गेले तुम्ही, तुमच्या देवाकडून आलेलं स्कीम गायब, देवाकडून आलेले ब्लेसिंग गायब. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाचा आदर करतात ना? सांगा ना, मग का उशीर येतात? हा, ते जर चला म्हणा यायचं नाही, ते शैतान तुला आणतो. लवकर उठा. पुढे गावाला जायचं असलं तर काय करतो? गावाला जायचं असलं 8 दिवस तयारी करतो. आता मला मुंबईला जायचं होतं. मुंबईला जायचं असताना तिला विचारा मी कधी तयारी केली? 2 दिवस अगोदर. किती? रविवारची तयारी 2 दिवस अगोदर करा. रविवारी तुम्हाला साफसफाई करायची तर साफसफाईवालेच आले नाही, गेले तुमचे ब्लेसिंग. प्रेज द लॉर्ड. उशिरा आले, त्याच्यात कुणी 11ला येते, कुणी चर्च 12 वाजता येते. हे काय तुमचे आशीर्वाद गायब होतात. मी तुम्हाला टोचून बोलत नाही, मी तुम्हाला दोष देणार पण नाही. प्रेज द लॉर्ड. पण हे मी सत्य परिस्थिती मांडते तुमच्या पुढे. काय मांडते? सत्य. शैतान काय करू देत नाही तुम्हाला? आराधना करू देत नाही. ज्यावेळेस तुम्ही आराधना करता त्यावेळेस त्याला काय बसत आहे? तडा बसत आहे. तो काय होतो? मेंटल होतो थोडा. हा, तो गोंधळून जातो, चक्कर बसतो. करा शैतानाला चक्कर बसतो. तसं नाही होत इथं. तो तुम्हाला चक्कर देतो आणि तुम्ही त्या चक्रात सापडतात रविवारच्या दिवशी. नाही, पण आता असं होणार नाही. आता असं नाही होणार. आता त्याला चक्कर आणू म्हणा. त्याला चक्कर आणायची. म्हणा ना, अरे बोला ना. आता त्याला चक्कर आणू आम्ही. आता आम्ही चक्कर येऊ देणार नाही. कुणी किती जरी काय म्हणलं जाय तू, पाहुणा येऊ द्या, नाही तर रावळा येऊ द्या, नाही तर कावळा येऊ द्या, नाही तर कोणी येऊ द्या, लगेच कनाट निघायचं बायबल घेऊन. काय करायचं? कनाट नाही, माझ्या बापाला भेटायचे, त्याचा मान करायचा आहे मला, त्याचा सन्मान करायचा आहे मला, कारण की मला त्याची आराधना करायची. तो ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम असतं तो देव आहे. तो त्या प्रेमा खातीर तुम्ही काय करणार आहे? सगळं सोडणार आणि इथे येणार आहे. इथं देवाचं प्रेम आहे, इथं देव आहे. तुम्ही देवासाठी येतात आणि देवासाठी आल्यानंतर देव तुमच्या जीवनामध्ये आराधनाद्वारे कार्य करतो. काय सांगितलं त्या ठिकाणामध्ये? दरवाजे काय झाले? असा मोठा भूमिकंप झाला की बंदिश. काय झालं? भूमिकंप होतो. ज्यावेळेस तुम्ही आराधना करता त्यावेळेस काय होतं? मोठा भूमिकंप होतो. दिसणार नाही, शैतानाला कळणार आहे. हालेलुया. कोणाला कळणार आहे? शैतानाला. कोणाला कळणार आहे? शैतान. आपण तसं नाही करीत. नाही ना, शैतानाने मला उशीर आणलो, नाही, पाहुणे चाले, शैतानाने असं केलं. त्याने काय नाही. पाहुणे त्याने आणलेले, पण तुला बुद्धी दिलेली, येस, तुला अक्कल दिलेली आहे. येस, त्याच्यात बुद्धी तर दिली, अक्कल पण दिली, पवित्र आत्मा पण दिलाय. हालेलुया.
आणि त्याच्या आत्मा ज्याला कोणाला आत्मा आहे ते कसे आराधना करणार? खरेपणाने आणि आत्म्याने. आत्मा सांगत राहतो, अरे उठ, अरे चल लवकर, चल लवकर. ऐकतच नाही ना. त्यांच्यासाठी थांबावंच लागेल ना, त्यांच्यासाठी करावंच लागेल ना. हाकलून द्या त्यांना. प्रेज द लॉर्ड. त्याला सरळ म्हणा, हे तुम्ही येत जाऊ नका बरं रविवारच्या दिवशी. काय म्हणायचं? आता माझी साक्ष सांगतो, आमच्या मामाच्या मुलीचं लग्न होतं. ते कधीच मला विचारित नाही. कधी येतात? त्यांचा दिवस, सुट्टीचा दिवस असतो, त्या सुट्टीच्या दिवशी ते काय करतात? प्रोग्राम ठेवतात. आणि मी पण असा आहे, हुशार आहे. मग मला आत्मा चालवत नाही. माझ्या बापाला आराधना द्यायची, आराधना दिल्यावरच मी तिथं जाईल. सगळ्या लोकांना माहित झालं. आता काय काय लोक काय करायला लागले, नाही बाबा तो येत नाही. आणि मी जर नाही गेलो कुठं तर त्यांना आशीर्वाद नाहीये. तुम्ही कोणाकडे फालतू मध्ये बळच नका जाऊ. तुम्ही आशीर्वादित लोक आहे. कोणते लोक आहेत? आशीर्वादित लोक आहे. तुम्ही एखाद्याच्या लग्नात जरी गेलं ते लग्न आशीर्वादित होईल. हालेलुया. तुम्ही बोगस लोक नाहीयेत कुठं उठून पळायला. लोकांना कळू द्यायचं देवाचं महत्व. बोला हालेलुया. आता काय गरज माझ्या मुलीला एवढं लांबून यायची बिडून आराधनेला? हा, आपले लेकरं कुठे आहेत? प्रेज द लॉर्ड. हा, हे देवावरचं प्रेम आहे. हे देव ज्यावेळेस आपण आराधना करतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काय होतं? बंधनं तुटतात, भूमिकंप होतो, दरवाजे लागलेले काय होतात? उघडतात. मला दरवाजे लागलेले उघडतात. शैतानीने बंद केलेले दरवाजे देव काय करतो? उघडतो. अरे उघडतो काय? आमेन म्हणा ना. दरवाजे बंद करून टाकतो. कशाचे? आशीर्वादाचे दरवाजे बंद आहे, पैसा येण्याचे दरवाजे बंद आहे, परत अजून नोकरीचे दरवाजे बंद आहे, वाढायचे दरवाजे बंद आहे. कशामुळं? तुम्ही देवाला आराधना देत नाही म्हणून काय झालेलं आहे? बंधन आलेले आहे. तुम्ही देवाची आराधना करत नाही म्हणून दरवाजे बंद झाले, असे लॉक झाले. म्हणा हिजकिया राजा. हिजकिया राजाच्या बापाने, त्याच्या बापाने काय केलं? उज्जिया राजा. म्हणा उज्जिया राजा. उज्जियाने काय केलं? स्वतः धूप वेदी काय करायला लागला? जाळायला लागला. पण त्याच्या डोक्यावर काय उठले? त्याला कोडं फुटले. आणि कोडं फुटल्यानंतर त्याला त्यांच्या कब्रस्थानामध्ये नाही पुरलं, दुसरीकडे पुरलं. तेव्हापासून मंदिराचा दरवाजा काय झालेला आहे? बंद झाला. आणि बंद झाल्यामुळं ज्यावेळेस हिजकियाने आराधना केलेली उघडलेला आहे, त्यावेळेस ते लोक काय झाले? आशीर्वादित झालेले आहे. आराधना म्हणजे काय? दरवाजा उघडणार. प्रार्थनेसाठी त्याच्या खानदानाला दरवाजा बंद झालता, हिजकिया राजाने उघडला. तुम्ही ज्यावेळेस आराधना करता त्यावेळेस तुमच्यासाठी दरवाजे काय होतात? उघडले जातात. किती लोक माझ्या बरोबर आहे? असा कानाला हात लावा. आहेत का माझ्या बरोबर? हा, दरवाजे काय होणार? शेजारच्याला म्हणा तुझ्यासाठी चांगला दरवाजा उघडणार आहे. मस्त टॉपचा दरवाजा आहे, एकदम भारी. अरे स्टाईल करा, एकदम भारी मजबूत. तो दरवाजा उघडणार आहे. काय काय लोक म्हणते पास्टर आम्ही खूप प्रार्थना केले, काहीच होत नाही. तो दरवाजा उघडणार आहे. तो दरवाजा काय होणार? उघडणार आहे. काही लोक म्हणते आम्हाला नोकरीच भेटत नाहीये, असंच आहे तसंच आहे. तुम्ही ज्यावेळेस आराधना करता तुमच्यासाठी दरवाजे उघडणार आहे. तुम्ही स्वप्नात पण विचार नाही करू शकत असे आशीर्वाद येणार आहे. तो म्हणतो मी माझ्या प्रियजनात लागेल ते झोपेत जाणार आहे. काय काय लोक म्हणते आता माझं 50 वर्ष झालं, माझं लग्नच होणार नाहीये. अब्रामाची बायकोचं नाव काय आहे? सारा आहे. सारा म्हणली आता मी माझं वय झालंय, आता लेकरू कसं काय होणार आहे? देवदूत म्हणला देवाला काय अशक्य आहे. त्यावेळेस तिच्यासाठी दरवाजे उघडले, लेकरांचे दरवाजे उघडले. 50 वर्ष होऊ द्या लग्न होणार आहे, 40 वर्ष होऊ द्या लग्न होणार आहे. तुम्ही काही करू द्या, तुमच्यासाठी देव काय करणार आहे? दरवाजे उघडणार आहे. कशाद्वारे उघडणार आहे? कशाद्वारे? लक्ष द्या, कशाद्वारे उघडणार आहे? आराधना. मग आता काय करायचं? वर्षभरापासून तुम्ही उशिरा येतात, तुमच्यासाठी दरवाजे बंद आहे.
तास तुम्ही उद्याच्या संडेला मला इथं 10 वाजता पाहिजे. दरवाजा उघडणार. तेव्हापासून तुमच्यासाठी दरवाजे उघडणार आमेन. आपाप आशीर्वाद येतील. हालेलुया. आमेन तर म्हणा, आपाप आशीर्वाद येतील. पुढे जायची गरज नाही, कोणाकडे भीक मागायची गरज नाही. Yes, आमेन. आपाप येणार आहे. आमेन. म्हणा आपाप येणार आहे. आपाप येणार आहे. कोणाकडे काही देव तुम्हाला मागू देणार नाही. Praise the Lord. आता Hallelujah. माझंच उदाहरण घ्या, मला कोणाकडे देव मागू देत नाही नाही. मागू दे. पोरांच्या शिक्षणासाठी आपाप पैसा येऊ लागलेला आहे. आमेन. सगळे दरवाजे उघडले. हालेलुया. हे मला काही येड लागलं काय? इथं 10 वाजता येतो, 10च्या आत येतोय, रडू रडू देवाची आराधना करतोय. काय आराधना. अरे बंधन तुटत आहे. देव माझ्यासाठी काय करतात? दरवाजा खोलत आहे. सगळीकडून शैतानाने दरवाजा बंद केले तर काय होणार नाही? म्हणतात देव एक दरवाजा खोलत आहे. तो दरवाजा कोणाच्याने काय होणार नाही? बंद होऊ शकणार नाहीये. देव जर दरवाजा खोलतो ना, कधी खोलणार आहे दरवाजा? Praise the Lord. Hallelujah. बोल ना, कधी खोलणार आहे दरवाजा? आराधना केल्यावर. उपासना केल्यावर, म्हणा आराधना केल्यावर, आराधना केल्यावर. उपासना केल्यावर केल्यावर. दरवाजे उघडणारे. दरवाजा उघडणार. दरवाजा उघडणार. Hallelujah. मोठा दरवाजा. Yes. ऍक्शन. मोठा दरवाजा. अरे बोला ना, मोठा दरवाजा. कधी उघडणार आहे? आराधना. आराधना. हालेलुया. तुम्ही घरच्यांनी पाणी जरी बंद केलं, बंद कर. कोणी जर तुम्हाला पैसे द्यायचं बंद केलं, बंद कर. कुणी जर तुम्हाला जमिनीतून तुमचं नाव काढून टाक. कुणी जर तुम्हाला त्रास दिला, कुभांड आणलं, लबाडी केली, कर. पण मी 10 वाजता काय करणार आहे? आराधना करणार आहे. आराधना केल्यावर माझ्यासाठी माझा स्वर्गीय पिता काय करणार आहे? दरवाजे खोलणार आहे. Hallelujah. कोण दरवाजे खोलणार आहे? दरवाजा खोलणार कुठं आहे. आल्यावर? आराधनेमध्ये आल्यानंतर. बुडवायची का? नाही. प्रार्थनेला यायचं बुडवायचं का? नाही. बंद करायचं का? नाही. बंद केली तुम्ही कुणी 1 महिन्यातून प्रार्थनेला Praise येतात. the Lord. Hallelujah. दरवाजे बंद झालेले आहे. Yes. कुणी 4 महिन्यातून येतं, कुणी 2 हप्त्यातून येतं, कुणी वेळेलाच येत नाहीये. काय होत आहे? दरवाजे बंद होत चालले. अरे जिथून तुमचे दरवाजे खोलणार आहे तेच तुम्ही करत नाही. Praise the Lord. फर्स्ट नंबर प्रार्थना, आराधना, देवाचं वचन, आज्ञा पाळन, देवाच्या आऱ्या गोष्टी आपण करत नाही. म्हणून आपल्यासाठी काय झालेले आहे? दरवाजे बंद. बंद झाले दरवाजे. Lord. Hallelujah. तुमच्यासाठीच नाही, ते पिढ्यानपिढ्यासाठी होणार आहे. Yes. उज्जयानंतर त्याचा मुलगा, त्याच्यानंतर त्याचा मुलगा, हिजकिया. आणि त्याच्यानंतर हिजकिया आला. हिजकियाने आराधना केली तर त्याच्यासाठी काय झालं? दरवाजे खोललेले आहे. चांगल्या प्रकारे मंदिर खोललं त्याने. Praise the Lord. Amen. मंदिराच्या दरवाजाची डागडुजी केली, सगळं व्यवस्थित केलं त्याने. Yes. आयुष्य वाढलं त्याचं. त्याच्या लेकरांसाठी काय आलेलं आहे? आशीर्वाद आले. आशीर्वाद आले. त्याच्या आज्या दाद्या पंजांनी काय केलं? बंद केलं. बंद केले. तुम्ही आराधना करत नाही तर तुमच्या मुलांचे दरवाजे बंद होतील. Hallelujah. त्यांच्या मुलांचे दरवाजे बंद होतील. का बंद करायचे आपल्या पुढच्या पिढीचे दरवाजे? बोला ना. नाही करायचे. Hallelujah. नाही करायचं का तसं? नाही. मग काय करायचं आजपासून? उघडायचे दरवाजे. करायचे. बोला ना, माझ्याकडे बघा ना, काय करायचं ब्रदर? दरवाजे उघडायचे. दरवाजे उघडायचे. तुम्ही किती बोला, मी 11ला जाणार आहे. नाही. काय माझं काय जाणार आहे का? नाही. हा? तुमचे दरवाजे बंद होतील आणि येणाऱ्या लोकांना तुम्ही रोज बोलणारच आहे. Praise the ते Lord. 10ला येणारच आहे. ते आशीर्वादित होतील आणि तुम्ही कुठे जातात? तसेच राहा. तुमचे दरवाजे लॉक होते. प्रेस द लॉर्ड. जरा आराधना करा. भूमिकंप हो द्या आज. Yes. आज भूमिकंप झालेलं आहे. वर्ष झालेलं आहे खरं. Amen. पण आपल्याला स्पर्श कधी होणार आहे? Yes. अरे देवाचा स्पर्शाचा अनुभव घ्या. Hallelujah. त्याच्या स्पर्शाची काय करा? वाट Praise the पहा. Lord. इतर इकडे याची त्याची स्पर्शाची नका वाट पाहू. देवाच्या स्पर्शाची वाट पहा. देव ज्यावेळेस स्पर्श करतो ना, हो त्यावेळेस बंधनं तुटतात. Praise the अरे, Lord. हे ऑलरेडी स्पर्श झालेले लोक जलमध्ये आराधना करतात. Amen. Hallelujah. हे ऑलरेडी कोण लोक आहेत? पौल आणि सिला स्पर्श झालेले लोक आहे. हे जलमध्ये देवाला पाहिलेले लोक आहे. देवाचा अनुभव घेतलेले लोक आहे. देवाने दर्शन दिलेले लोक आहे. कुठं त्यांना आराधनेला काय नाहीये? आराधना कुठेही करू शकता तुम्ही. त्यावेळेस खऱ्या मनाने आणि आत्मेने आराधना करा. Hallelujah. कशाने करायची? खरेपणाने आणि खऱ्या आत्म्याने. मनाने आणि आत्माने. आत्म्याने. आज इकडे सगळीकडे जंगल सारखं आहे Praise the Lord. आणि इथं देवाची उपस्थिती. Amen. हालेलुया. हालेलुया. बरं हालेलुया. हालेलुया. कसं झालं? दरवाजे उघडले. त्याच्यानंतर काय म्हटलं? व सर्वांची बंधने तुटली.
त्या सगळ्यांची बंधनं तुटली. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. चमत्कार काय झाला आराधनेमुळे? सगळे दरवाजे उघडले. सगळे दरवाजे उघडले. हालेलुया. एवढा चमत्कार नाही झाला, बंदी नायकाचं तारण झालं. आमेन. हालेलुया. त्याच्या घरच्या लोकांचं काय सांगितलं तिथं वाचा 31 वचनामध्ये. ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या प्रभू घराचे येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझ्या आणि तुझ्या घराण्याचे काय होणार आहे? तारण होणार आहे. पुढे काय सांगितलं? त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या सर्व घरच्या माणसांनी बाप्तिस्मा घेतला. कोणाच्या लोकांनी बाप्तिस्मा घेतला? बंदी शाळेचा नायक. बंदी शाळेचा नायकाचं काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे. तुमच्या आराधनेमुळे काय होणार आहे? तारण होणार आहे. कारण होणार आहे. आज लोक येत नाही याचं कारण काय? आपण स्वतः- तुम्ही आराधना करत नाही, तुम्ही वेळेवर येत नाही. आणि तुम्हाला प्रार्थना कसं काय सांगायची? तुम्ही उशीर येत असाल तर तुम्ही तयार करणारा तो अजून डबल उशीर येईल. बरोबर आहे का नाही? तुम्ही आदिन्य राहणार तर तो तुम्हाला उभं मी केलं तर तुम्ही तो कसा येईल? तसंच आहे. मी कोणालाच प्रार्थना सांगत नाही, कुठला प्रोग्राम पण देत नाही. त्याच्यासारखेच होतील ते, अभिषेक. होतील का नाही? तुम्ही उशीर येणार आहे आणि मी तुम्हाला उभं केलं तर तो पण कसा होणार आहे? तसाच होणार आहे. म्हणून काय करा? वेळेत येऊन आराधना करा. आराधना केल्यामुळे तुम्ही लोक तुमच्याकडे काय होणार आहे? तुमच्या आराधनेद्वारे त्यांचं तारण होणार आहे. आणि त्यावेळेस काय तुम्ही गीत गाताल ना, त्यावेळेस देव येणार आहे. आता गीत गातात तर देव येत नाही. हालेलुया स्तुती करेंगे, देव येत नाही, कोणीच येत नाही. कमून येत नाही? हा, वेळेत येत नाही. देवाला मान नाही, देवाच्या आज्ञा पाळत नाही, विधी पाळत नाही, नियम पाळत नाही, कुठल्या गोष्टी चालत नाही. आणि हालेलुया स्तुती करेंगे तिकडच्या वाणी आहे का उपस्थिती? नाही. ज्या वेळेस तुम्ही आराधना करणार आहे त्यावेळेस बंधनं तुटणार आहे, दरवाजे उघडणार आहे, भूमिकंप होणार आहे आणि त्यावेळेस काय होणार आहे? तारण होणार आहे पाहणाऱ्या लोकांचं. लोक म्हणतील, अरे काय चमत्कार व्हायला लागला. हे लोकांनी तेच पाहिलं, नाईक तेच पाहू लागला ना. अरे काय चमत्कार होऊ लागला. तुम्ही ज्यावेळेस आराधना करताल तर भूमिकंप होणार आहे, लोक पाहणार आहे आणि मग त्यांना वचन सांगा, कुठं आणा? आराधनाच्या ठिकाणी आणा. कुठं आणायचंय? आराधनेच्या ठिकाणी आणायचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित होणार आहे. ठीक आहे, आपण सर्वांनी उभं राहूया.